नमस्कार मित्रांनो, गंमत गोष्टीच्या उत्सव गोष्टी सणांच्या या उपक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत वैशाख महिन्याची माहिती. वैशाख महिना म्हणलं की डोळ्यासमोर येतो वैशाख वणवा. कारण या महिन्यामध्ये ग्रीष्म ऋतू सुरू झालेला असतो आणि ऊन खूपच वाढलेलं असतं. वैशाख महिन्यामध्ये येणारे सण म्हणजे अक्षय तृतीया, बुद्ध पौर्णिमा. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे, म्हणजेच हा खूप शुभ दिवस आहे. आणि बुद्ध पौर्णिमा म्हणजे ज्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला. याचबरोबर या महिन्यामध्ये असते नरसिंह जयंती, ज्याची गोष्ट आज आपण ऐकणार आहोत. फार पूर्वी कश्यप ऋषींचा मुलगा होता हिरण्यकश्यप, जो अतिशय वाईट राजा होता. लोकांना त्रास द्यायचा आणि आपल्याला काही होऊ नये म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या करून एक वर मागितलेला होता, ज्यामुळे कोणीही पशु किंवा माणूस त्याला मारू शकणार नव्हता आणि कोणत्याही घरात किंवा बाहेर, पृथ्वीवर किंवा आकाशात आणि कोणत्याही शस्त्रांनी तो मारल्या जाऊ शकणार नव्हता. याच राजाचा मुलगा होता प्रल्हाद, जो नारद मुनींच्या आश्रमामध्ये शिकल्यामुळे सतत भगवान विष्णूंची प्रार्थना करायचा. याच गोष्टीचा राग येऊन हिरण्यकश्यपने आपल्या शिपायांकडून प्रल्हादाला मारायचे खूप प्रयत्न केले, पण तो काही केल्या मारला जाऊ शकत नव्हता. एक दिवस हिरण्यकश्यप प्रल्हादाला विचारतात, ज्या विष्णूची तू इतकी उपासना करतो आहेस, तो आहे तरी कुठे? जर तो सगळीकडे आहे असं तुझं म्हणणं असेल तर दाखव बरं मला. या खांबामध्ये आहे का तुझा विष्णू? असं म्हणून हिरण्यकश्यपने खांबाला जोरात मारलं, तर त्यातून भगवान विष्णू नरसिंहाच्या अवतारातून प्रगट झाले. आणि या नरसिंहाचे अर्धे शरीर माणसाचे आणि अर्धे सिंहाचे होते. ते हिरण्यकश्यपला दाराच्या उंबऱ्यावर, म्हणजेच ना घरात ना बाहेर, आणि आपल्या मांडीवर म्हणजे ना आकाशात ना पृथ्वीवर आपल्या नखांनी मारतात आणि प्रल्हादाला आणि जनतेला हिरण्यकश्यपच्या त्रासातून मुक्त करतात. मग कशी वाटली ही गोष्ट? आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.